नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला रांगोळीवरून समजलंच असेल की काय आहे. तर आज आहे आपल्याकडं धोंडे, अधिक मास सुरू आहे, त्यामुळं मग धोंडा चालू आहे. तर इथं आपली वैष्णवी काढती रांगोळी आणि छान रांगोळी काढली बरं का, मी नंतर तुम्हाला दाखवतेच. आणि वहिनी आमच्या, तर त्यांचं चाललंय पुरण, म्हणजे डाळ झाली शिजून वगैरे, तर मग ते तिथं पुरण तयार करतात. छकुली सोन्या मस्तपैकी बसल्यात आणि मी पण बसलीच आहे. सकाळी सकाळी जाऊन आम्ही फक्त फुलं घेऊन आलो इथं रानात. एक छान फुलं भेटली आम्हाला, 2 कलरची होती, व्हाईट आणि अशी पर्पल. तर मग ती फुलं वगैरे घेऊन आलो आणि आता वाजले तर काय, आता 11 का काय वाजले होते. आणि मग मी पण आता निवांत बसली इथं. आणि बऱ्याच जणांचं म्हणजे धोंडा झाला असेल. अधिक मास म्हणजे जावयाचा करतातच, हे माहिती सगळ्यांना, काय वेगळं सांगायची गरज नाहीये. पण आमचा म्हणजे पहिलाच धोंडा असा बर का सेलिब्रेट होतोय. तर पहा नक्की कसं काय झालंय पुढं. तर छकुली इथं तिला दिलंय आंबरसाचं काम. सगळ्यांनी कसं असं एक एक वाटून काम केलं ना की मग काम पण पटकन होतं आणि वेळ पण जात नाही असं. तर मग तिला तिची मम्मी म्हटली ती चांगला आंबरस करते आणि इथे सई मग आपली सारखी, मला आंबा द्या. तिला मागाशी 2 कुई दिली. तिला ना जास्त आंबा आवडतो बरं का, तरी पण म्हणजे लई देत नाही कारण उष्णता जास्त आहे ना म्हणून. आणि ती व्यवस्थित छकुली अशी कापून वगैरे बघते, कारण कसे आंबे खराब वगैरे असतात ना त्यामुळं. आणि इथं पुरण वगैरे वाटून झालेलं आहे. आता आमच्या वहिनी भजी वगैरे करतात, ते तळणीचं बरंच कुरडे वगैरे त्यांनी ठेवलंय तळून. म्हटलं बघू मला भजी कशी टेस्ट. तर पहा इथं आता रांगोळी वगैरे सगळं झालंय. तर मस्त रांगोळी काढली, डेकोरेशन पण झाले. आणि इथं आता आम्हाला जायचंय ना घरी. तर बघा आमच्या आप्पांचं चाललंय मला ओल्या शेंगा द्यायचं काम. आपण म्हणतो पण कसं असतं ना, म्हणजे आई बापाची माया. तर इथं सगळ्यांचं हे चाललंय, पण त्यांचं मला घरी काय द्यायचं ते चाललंय. तर इथं साडी वगैरे नव्हती माझी, ही माझी लग्नाच्या अगोदरची साडी आहे. पण अशीच घेतली मी ड्रेसवरच करणार होते, पण मला वैष्णवी ते म्हटले, माझ्या आत्या आणि ते आले ते ना, ते म्हटले की नाही नाही साडी घाल, एवढं केलं तर साडी. मी म्हटलं मुलांचंच करा, आमचं काय नाही. तर म्हटली नाही नाही करू. मग इथं असं रील बनवायचं चाललंय आमचं. आणि केस आता काही गरज नाही मला हेअरस्टाईलची, फक्त अशी ओपन ठेवली तरी मस्त राहतात ते. पण असंच एक सईचा क्लिप होता, तोच आम्ही असा लावलाय. आणि पहिलाच धोंडा आमचा बरं का हा असा, म्हणजे दोघं आम्ही जोडीने जेवायला. तसे आता आमच्या लग्नाला 9 वर्ष झालीत, तर त्यामुळे तसा हा 3रा धोंडा आहे. पण पहिले 2 धोंडे होते ना, त्याच्यात आम्ही एकत्र नव्हतो. पहिल्या धोंड्याला हे कुठंतरी गेले होते आणि मी गेले होते घरी. तेव्हा माझ्या आईने मला सोन्याचे कानातले केले होते. ह्यावेळी नाही केले, कारण सोनं खूप महाग झालंय. काय केले ते तुम्हाला पुढे समजेलच. तर मग इथं ओळणी वगैरे चाललंय आईचं माझ्या. आणि छान वाटत होतं त्यांना पण, की हा चला आता कसं नवी नवरी आली घरात, मग थोडासा फरक पडतोच. नाही तर पहिलं त्यांना काय आता आता आणि तसं पण ना मोबाईलमुळं वगैरे सगळे असे आता फार म्हातारी माणसं पण चांगली प्रो झालेली आहेत रील वगैरे बनवायला, फोटो काढायला, सगळं माहित असतं. आणि मी सिंपल फक्त साडीच घातली, बाकी काही मेकअप वगैरे ज्वेलरी वगैरे एवढं नाही केलं, कारण रिटर्न जायचे 3:30 वाजले ते बघा तुम्ही. आणि आता जेवण वगैरे मग आवरतोय. तर बघा असं मस्त छान डेकोरेशन केले तिने. आणि इथं बरंच काय काय आणून ठेवलेलं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. आणि इथं आता माझी आई मग माझे पाय वगैरे धुवून तिचं चाललंय एक एक. तिला म्हणजे आम्ही जसं सांगतो तसं ती करतीये.
तर इथं सईला ड्रेस आणि तिला ना पायातले वाळे केले ते माझ्या आईने. नंतर तुम्हाला निवांत मी घरी गेले का सगळं दाखवीन व्यवस्थित. मुलांच्या मामा मामींनी त्यांचं मस्तपैकी म्हणजे पाय वगैरे धुवून तसं म्हटलं तर हाच त्यांचं जावई आहे. आणि ऋतूला पण चेन केलेली आहे. मला आता घरी गेले का मी सगळं व्यवस्थित दाखविलच. आणि त्यांना दोघांना ड्रेस, आम्हाला पण ड्रेस, मला पण जोडवी वगैरे घेतलेली आहे. तर इथं जावयाचा लेकीचा मानपान झाला आणि जेवण वगैरे झालं आणि असं झोप येत होती ना, तर तसं सध्या आहे सगळं. ऋतू जरा झोपलाय तर म्हटलं ठीक आहे, हे पण जरा झोपलेले. सैनी बसले, साडी वगैरे चेंज केली, ड्रेसवरच करणार होते पण आता म्हटलं कसं एवढं आवरलं की चला साडी घालूयात. तर पहा सईनी लगेच कपडे घातलेत. सई आणि ऋतू दोघांनी पण कपडे घालून लगेच रेडी आहेत आणि छान दिसत होते दोघांना पण ते कपडे. आणि इथं मग माझ्या आत्या वहिनी ते आलेत बसलेत. इथे यांची झोप झाली. माझ्या आईने मग सगळं काय जो वानवळा वगैरे आहे तो रेडी करून ठेवलाय, कारण आता आम्हाला निघायचंय. मामान ते येणार होते माझे, त्यांची वाट पाहत होतो आम्ही, पण ते काय अजून आलेले नव्हते. पण नेमके आम्ही निघायच्या टायमाला आले, तुम्हाला पुढे दिसेलच. आणि पहा ही आपली शायनर मस्त दिसत होतं बरं का तिला. आणि ऋतूचं म्हणजे ऋतूच्या मनात नव्हतं यायचं, त्यामुळे तो जरा रुसलाय. आणि इथं व्हिडिओ जरा माझ्याकडून आडवे तिरवेच झाले घेताना. कोणती
ऋतू दादाला बाय बाय कर. बाय. आता आम्ही चालू. राशीन ना व्यवस्थित. हा येऊ का आत्ती? हा तूच ये ना एखाद्या दिवशी तिकडं आता. बर्थडेला बिड्डेला घेऊन यायचं या ना सांगा ते. माझं बदलले. बाई बघ माझ्या बर्थडेला ये. आजीला म्हणा माझ्या बर्थडेला ये. माझं बदलले. आणि जुळू मध्ये. जुलै मध्ये 19 जुलैला म्हण. 19 य य आपल्याला सांगा आपल्याला हो ना बर्थडेला ये. हा हा पैसे किती? 4 दे. 4 दे. आजी बाबा ते आले बाई आताच. अरे मामा आम्ही निघालोय आता. मग जातो आम्ही. वाट पाहिली म्हटलं चला आता. म्हटलं आता ये नक्की रात्रीच येतील. मामी नाही आली. अच्छा अच्छा हा 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 बरं आहे मग जातो मग. अगं आता ऋतूला ठेवलंय इथं आम्ही चाललोय. सईला खाऊ आणलाय का ग? हा सईच्या वाट्याचं सईला दे आणि मग ऋतूच्या वाट्याचा ऋतूला राहू दे का नाही बाई. हा ऋतू इथंच आहे आता. बाबा बाबा राम राम. हा काय बाय चाल सई घे ग बाई. आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही आता फायनली निघालो. आता मी परत कधी येईन मला पण माहिती नाही. पण असं ना बऱ्याचदा होतं बरं का माझ्यासोबत. तुमच्यासोबत होतं का मला नक्की सांगा की काय होतं. तिकडून येताना तर असतेच एक्साइटमेंट की हा माहेरी जायचंय. आणि इकडं आले नाही की 2-3 दिवस झाले का परत वाटते की नाही आता चला आपल्या घरी. पण निघताना ना असं वेगळंच फील होतं. इथून जाताना आपल्या माहेरकडे जो रस्ता जातो तो, आजूबाजूचं वातावरण याच्यातनं असं वेगळंच काहीतरी राहतं की म्हणजे दरवेळी मला असं होतं बरं का. जायचं तर खूप असं म्हणत असतं की नाही आता चला आपल्या घरी. पण जेव्हा निघायचं असतं ना तो दिवस उजडतो ना. निघायच्या 5-10 मिनिटांनी निघताना एवढं खूप कसं तरी वाटतं. आणि इथून रोडला आले का मग हे आमचं देवीचं मंदिर इथं तर दर्शन घेतोच आम्ही. आणि निघताना पण असं म्हणजे ऋतू तर तिथंच राहिला. आणि त्यामुळं तर मला अजूनच कसं तरी होतं की घरी आले ना तर मला करमतच नव्हता. तो नव्हता. रात्री सई पण खूप रडत होती की दादा हवाय. तर असं तो येण्यासाठी म्हणजे नकोच म्हणत होता. राहण्यासाठी रडत होता. तर म्हटलं ठीक आहे आपण म्हटलं 2 दिवसांनी त्याला पण परत वाटलंच तर घेऊन येतो. तर मग त्याला ठेवलंय तिथं. पण मला करमत नाहीये तो नाही येत. तर पाहू आता कसे 2-3 दिवस जातात माझे काय माहिती. तर कसा वाटला मला धोंडा नक्की सांगा. तुम्ही पण कसा सेलिब्रेट केला ते पण नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.